नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण अभ्यासणार आहोत मराठी अक्षर भारती इयत्ता 9वी या पाठ्यपुस्तकातील 5वी कविता. कवितेचे नाव आहे व्यायामाचे महत्त्व. या कवितेचे कवी आहेत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. यांचे पूर्ण नाव माणिक बंडोजी ठाकूर. यांचा जन्म झालेला आहे 1909 मध्ये आणि मृत्यू 1968 मध्ये. हे एक संत कवी व समाजसुधारक होते. अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यांसारख्या समाजविघातक गोष्टींवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयम यांचे पाठ दिले. गावागावातून गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केली. या कार्याबद्दल जनतेने त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला. अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तके त्यांची प्रकाशित झालेली आहेत. शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्वधर्म समभाव यांविषयी कळकळीचे आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा हा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ खेडोपाडी आदराने वाचला जातो. मानवी जीवनातील व्यायामाचे महत्त्व प्रस्तुत कवितेतून कवीने स्पष्ट केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेत काही कठीण शब्द आलेले आहेत. त्यांचा अर्थ मी आपल्याला सांगते. ध्यानी, मनात, वैरी, शत्रू, मानिला, मानणे, विकारी, आजारी, जर्जर, दुःखी, तरतरी, उत्साह, उत्स्फूर्तपणा, जडत्व, जडपणा, सर्वतोपरी, सर्व ठिकाणी, स्वावलंबी, स्वतःवर अवलंबून असणे, अग्निदीपन, पचनक्रिया. तर हे होते कठीण शब्दांचे अर्थ. आता आपण बघूया भावार्थ. व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र, आळस वैरी मानिला सर्वत्र, सर्वतोपरी. कवी संत तुकडोजी महाराज म्हणतात की व्यायाम हा आपला मित्र आहे. तो आपल्याला निरोगी ठेवतो, चांगले आरोग्य देतो. हा फॉर्म्युला सदैव आपण सर्वांनी लक्षात ठेवावा. आळस हा आपला नेहमीचा शत्रू आहे. आळस म्हणजे लेझिनेस, हा आपला नेहमीचाच शत्रू आहे. व्यायामाला मित्र व आळसाला शत्रू मानावे असे कवी संत तुकडोजी महाराज आपल्याला सांगत आहेत. व्यायामाविण सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन, व्यायामे होय अग्निदीपन, अन्नपचन सहजची. कवी संत तुकडोजी महाराज म्हणतात की व्यायामाविना चांगले जेवण म्हणजे हेल्दी फूड, सात्विक भोजन सुद्धा आपल्याला विकारी बनवते, आजार देऊ शकते. व्यायामाने पचनक्रिया चांगली राहते. व्यायामाने डायजेशन चांगले होते, पचनक्रिया उत्तम राहते, सहज अन्नाचे पचन होते. म्हणून कवी सांगतात आपण नियमित व्यायाम करावा. व्यायाम आपला मित्र आहे. व्यायामे जडत्व जाई दुरी, व्यायामे अंगी राहे तरतरी, रक्तव्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपण. संत तुकडोजी महाराज या ओळीतून आपल्याला सांगतात की व्यायामामुळे हेवीनेस, जडपणा, लठ्ठपणा दूर होतो. व्यायामाने अंगात उत्साह निर्माण होतो, आपण ॲक्टिव्ह राहतो, आपल्या शरीरातील रक्तव्यवस्था उत्तम राहते, म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते उत्तम राहते. व्यायामाने आपल्या मनात सकारात्मक, पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मक विचार आपल्या मनात निर्माण होतात. त्यासाठी आपण सर्वांनी नियमित व्यायाम करावा. व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू, व्यायामहीना पित्त कफ वायू, जर्जर करीती अत्यंत. संत तुकडोजी महाराज या ओळीतून आपल्याला सांगत आहेत की व्यायामाने स्नायू बळकट, सशक्त राहतात. त्यामुळे मनुष्य दीर्घायू होतो, म्हणजे त्याचे आयुष्य वाढते. व्यायामाविना पित्त
आपल्याला कधी पित्त होत असते, तर कधी कफाचा त्रास होतो, सर्दी पडसे, कफ होतो, खोकला येतो, कधी आपल्याला वातापासून वात विकार होतात, त्यामुळे आपण दुःखी कष्टी राहतो. म्हणून व्यायाम सर्वांनी नियमितपणे जरूर करावा, जेणेकरून आपले स्नायू बळकट राहतील, आपले शरीर जे आहे सशक्त राहील आणि मनुष्य दीर्घायू होईल. व्यायामे वाढे प्रतिकारशक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती, व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती कार्य करण्याची. संत तुकडोजी महाराज आपल्याला सांगत आहेत की व्यायामाने प्रतिकार क्षमता म्हणजे इम्युनिटी पॉवर वाढते आणि आम्ही इंडिपेंडेंट म्हणजेच स्वावलंबी बनतो, स्वतःचे काम स्वतः करू शकतो. व्यायामाने आपल्या अंगी स्फूर्ती वाढते, उत्साह वाढतो, कार्य करण्याची उत्स्फूर्तता वाढते. म्हणून कवी संत तुकडोजी महाराज म्हणतात, आपण दररोज व्यायाम जरूर केला पाहिजे, कारण मानवी जीवनात व्यायाम हा मनुष्याचा मित्र आहे. तर हा झाला विद्यार्थी मित्रांनो या कवितेचा भावार्थ. आपल्या लक्षात आलंच असेल. मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्यासोबतच जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.